नमस्कार राजांनो, बघा अशा क्वेश्चनला कसं डील करता येईल. काय सांगितलंय, एका व्यक्तीने 9,000 रुपये रक्कम 3%, 4% आणि 6% सिंपल इंटरेस्टने 3 भागामध्ये गुंतवली. वर्षाअखेरीस जर सर्व गुंतवणुकीवर समान व्याज मिळाले तर 6% दराने मिळालेली रक्कम किती. आता नीट लक्ष द्या. सरळ व्याजचा फॉर्म्युला काय असतो? मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले काय असणार 100. सगळीकडे व्याज समान मिळत आहे म्हणजे, आणि किती वर्षासाठी दिलंय? एकच वर्षासाठी दिलंय. वार्षिक टक्के एकच वर्षासाठी दिलंय म्हणजे किती टक्के म्हणणार तुम्ही? 3. मुद्दल माहित नाही आपल्याला, P1 मानलं इथं. 1 ने गुणलं म्हणजे तेच भागाकारात 100 सगळीकडे असणार, त्याला कट करा. 4 गुणिले P2 दुसरी रक्कम आणि तिसरी काय 6 गुणिले P3. हे असं का बरं? कारण की 100 100 100 सगळीकडे येणार, कॅन्सल होणार. तर P1:P2:P3 चा रेशो काय बनणार? तर जेव्हा P1 चा रेशो घेणार, P1 ची किंमत घेणार तेव्हा 3 सोडून देणार, साइन चोक किती 24. जेव्हा P2 ची किंमत घेणार 4 सोडून देणार, साइन त्रिक किती 18. आणि P3 ची किंमत जेव्हा घेणार 6 सोडून देणार, 4 त्रिक किती 12. चला यांना कशाने भाग जातो का? साइन 2 12, साइन त्रिक 18 आणि साइन चोक 24. सगळं 4:3:2 या प्रमाणात त्यांची किंमत असणार. तिघं मिळून बघा 4 आणि 3 7 आणि 2 किती 9. 9 रेशो बरोबर किती आहे? 9,000. तर 1 रेशो बरोबर किती असणार? 1 रेशो बरोबर असणार 1000. आणि तुम्हाला कोणती विचारली? 6% दराने. 6% दराने म्हणजे तिसरी रक्कम म्हणजे 2 रेशो. 1 रेशो बरोबर 1000 असणार, 2 रेशो बरोबर 2000. असे क्वेश्चन बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.